वागर्थविव संपृक्तो वागर्थ प्रतिपत्तये जगतपितरौ वंदे पार्वती परमेश्वरौ। त्रिकालवंदनीय प्रातस्मरणीय पूज्य गुरुवर्यांचं स्मरण करू क्षेत्राधिपती मन्मथ माऊलीच्या सानिध्यात उपस्थित सर्व भक्तांच्या साक्षी स्वरूप शिवाच्या स्मरण करून श्रावण मासातील संधी साधून अनेक भाविक त्यांच्या जीवन सार्थकता करून घेत आहेत। अखंडपणे चालत आलेली ही परंपरा श्रावण मास एक विशेष 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 मास आहे। फक्त श्रवण करण्याकरता श्रावण मास आहे। श्रावण म्हणजे श्रवण, श्रवण मनन निधिध्यास, एक मास श्रवण करायचं निरंतर अखंडपणे, नंतर मनन करायचं, नंतर ध्यास लावायचं। गुरु ध्यायी गुरु द्यायी सार नाही, ध्यास। त्या प्रकारे श्रावण मास का विशेषता कशासाठी ठेवलेली आहे, म्हणजे या वेळेला पेरणीही नसतो, या वेळेला सुगीही नसतो, रास बी नसते, पेरणी बी नसते, आणि पाऊस वरच्या वरी पडत राहते। त्यावेळी रिकामा बसून काय करायचं, डोकं खराब। म्हणून कोरोनाच्या काळामध्ये घरी बसून लोक परेशान होतील म्हणून रामायण आणि महाभारत लावले होते टीव्ही मध्ये, बरोबर आहे, रिपीट लावले होते, कारण देवाचा ध्यास लागावं, विचलित होता कामा नये, घाबरता कामा नये, ताण घेता कामा नये, धसकी खाऊ नये, तुमचे मन एकाच ठिकाणी गुंतून राहावे, या विचाराने सरकार तुम्हाला त्यावेळेमध्ये प्रत्येक चॅनल मध्ये रामायण महाभारत पाहायला मिळत होतं, प्रत्येक भाषामध्ये। कशा करता, बहिर्मुखी झालेले व्यक्ती कधीही सुखी राहू शकत नाही, समाधान राहू शकत नाही। बहिर्मुखी सदा दुखी, अंतर्मुखी सदा सुखी। कधीतरी सुखी की सदा सुखी, कसं पाहिजे तुम्हाला? विश्वंभर आला नाही, विश्वंभर महाराज आला नाही, जोडी आले। सदा सुखी सदा दुखी, दुखी का राहतो आपण? बहिर्मुखी, अंतर्मुखी होत नाही। मग बहिर्मुखी असल्यावर सुख मिळत नाही का? माय बहिर्मुखी, गाडी बहिर्मुखी आहे, बायको बहिर्मुखी आहे, पैसा बहिर्मुखी आहे, व्यवहार बहिर्मुखी आहे, सुख मिळत नाही का? वाटते,
मी सुखी होईन म्हणून तुम्हाला वाटते, बहिर्मुखापासून मी सुखी होईन तुम्हाला वाटते, दिसत असे साच परी मिथ्या. म्हणून तुम्ही गाणं म्हणता बघा, जीवनात मानसाला सुख मिळतो कधी कधी, कधी कधी मायेचे बाजारात उदास कधी कधी, जीवनात मानसाला सुख मिळतो कधी कधी. जेवताना समाधान वाटते, जिलेबी खाताना समाधान वाटते, भज्जी खाताना समाधान वाटते, ज्यावेळी तांबे धरलं तेव्हा परेशानी होते. सुख मिळतो कधी कधी खाताना. आता आले होते 2 सतीपती, दोघांना बी कॅन्सर, सतीपती दोघांना बी कॅन्सर, परेशान होते. इथे एक माताजी आले, गेल्या वर्षी मन्मस्वामीच्या सानिध्यात एक कॅन्सरचं झाड आहे, ते झाड दाखवलं माताजीला, ते खाल्ल्यामुळे कॅन्सर कमी होऊन गेले. दवा आणि दुवा भावना बी पाहिजे, फक्त पत्ता खाला तर जाऊ ना, पत्ता सोबत भाव पाहिजे. राग दिला तर पाप होते म्हणतो तो बघा. म्हणून पहिले महिने हाकू, मात्र मॅलीने बी हाकू. सेंटर मध्ये बघा ते लाईट. बहिर्मुखी तर त्यांना मी म्हंटल हे कशासाठी झाले. बाजूला बसलेले माणूस होते, इंजिनियर साहेब, त्यांनी बी इंजिनियर, त्यांनी बी इंजिनियर. तर इथं काम असताना ते निरीक्षण करत होते, फंड्स वगैरे आणायचं वगैरे. त्या काळामध्ये आम्ही दोघेही इंजिनियर होतो. आपण मग कसं काय पुष्कळ सांगितलं, परंतु 15-15, 20-20 गुटखा खात होते. त्यावेळी गोड वाटत गेले खाताना. कालच बोललो तुम्हाला, गुटखा खाताना गोड वाटते, मजा वाटते, मजा वाटून नंतर सजा मिळते. मजा केलेले सजा. या संसारामध्ये सगळं मजाच आहे. होय, मजा काय, मज्जा काय, मस्त काय, मज्जा काय, मजा बसा. मजा वाटत राहते, परंतु हे मजा एक न एक दिवस तुम्हाला सजा देऊन जाते. म्हणून काल म्हटलो, आनंदे मानी मूर्ख. किती भारी शब्द वापरले मनमत मौली. आनंदे मानी मूर्ख. मूर्ख व्यक्तीलाच काय होते, राग येते. राग, अविद्या, अस्मिता, राग, द्वेष, अभिनिवेश, 5 क्लेश त्यालाच घेरते. जो संसारात गुंतलेले आहे त्या व्यक्तीला समाधानच नाही. म्हणून या ठिकाणी पूर्ण समाधान होण्यासाठी काय करावं लागते? पूर्ण समाधान. कधी कधी नाही. आम्हाला काय पाहिजे? गुरुवे कधी कधी पाहिजे का? कधी कधी समाधान झाले, इमानदारीनं सांगा. कधी कधी झाले समाधान? सोयरी झाले तेव्हा झालं. बराच दिवसाच्या नंतर शोधून 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 आवडतं कन्या प्राप्त झाल्यानंतर महाराज बरंच हुडकलो होतो. 200-300 मुली पाहिलं, बरं थोडं समाधान वाटलं बघा. आता ते बोलणं गेलं तरी बी समाधान. भारी भारीचा मोबाईल दिले, परंतु बोलणं गेलं तरी बी समाधान नको. ठीक आहे, ते व्यवस्थित झाले. नंतर
लग्न करून घेताना कधी कधी ज्यावेळे उलटा घेतली तेव्हा काय झालं महाराज, लय अवघड झाले की हो. मी काय विचार केलो होतो, परंतु काय होऊन बसले, माझ्या मनासारखं घोषणा गेली बघा. तुमच्या मन तुम्हालाच ऐकत नाही, बायको कसं ऐकतील मला सांगा. तुमचं मन तुमचं ऐकते का? नाही. यानं म्हणतो माझं बायको ऐकावं, माझं आई ऐकून घ्यायला पाहिजे, बायको ऐकून घ्यायला पाहिजे, वडील ऐकून घ्यायला पाहिजे, भाऊ ऐकून घ्यायला पाहिजे. परंतु तुझं मन स्वतःचा मनाचा राजा तू नाही, त्याच्या आधी नाही, त्याचा दास आहे. कोण काय करू शकते, परंतु कोणाला अंकित करणं अवघड आहे. अशा प्रकारच्या अंकित करावं. आता उरला नाही तिचे पण तया महादेव, शिल्लक राहूच नाही. लक्ष्मण महाराज लक्ष मन, त्यांचं मन कसं होतं, लक्ष लावलेले मन, त्यांचं नाव लक्ष मन. लक्ष्मण बघा, लक्ष लाव शिवप्रती, लक्ष लाव गुरुप्रती, लक्ष लाव लिंगा प्रती, लक्ष लाव जंगमा प्रती, लक्ष लावा साधूच्या प्रती, लक्ष लावा संतांच्या प्रती. मग आमचं लक्ष कुठे आहे? परवाच बोलतो तुम्हाला, लक्ष ठेवा, लक्ष ठेवा, लक्ष ठेवा, लक्ष ठेवा. तिकडे लक्ष ठेवा, इकडे लक्ष ठेवा, तिकडे लक्ष ठेवा. परंतु ज्या ठिकाणी लक्ष ठेवायला पाहिजे ते आपण सांगत नाही. म्हणून महाराजांना वाटलं कोणाला? लक्ष्मण महाराज. काय वाटले? तो विचार केला, ज्या ठिकाणी माझा मन लावल्यानंतर तिथं अमन व्हायला पाहिजे, भटकणं बंद व्हायला पाहिजे. नदीचा वाहन, नदीचा तळमळ कुठपर्यंत आहे? जोपर्यंत समुद्राला मिसळत नाही तोपर्यंत त्यांच्यात धावपळ राहते. या जीवाचाही सुद्धा धावपळ 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 कुठपर्यंत आहे? जोपर्यंत शिवाप्रती गुरुप्रती मन रमणार नाही, मिसळणार नाही, तोपर्यंत यांच्या बेचैनी चालूच राहणार आहे. धावपळ धावपळ धावपळ, आपटा आपटी आपटा आपटी. बघा, वरून धार रपा 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 खाली पडावं, खाली पडून त्या गंदगीमधून वाहत यावं, वाहत वाहत दगडाला आपटावं, काट्याला आपटावं, कितीतरी खाण लोक आंघोळ करावं. हे सगळं करत शोषण करत 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 नदीला जाऊन मिसळावं. घाटाच्या पाणीला बी घ्यावे, गलीज पाणी घ्यावे, शेतातला पाणी बी घ्यावं. मिसळत 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 धावपळ करत थारच न वाहन 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 वाहत वाहत कुठपर्यंत वाहायचं? गंगे जमुने जैवा गोदावरी सरस्वती नर्मदे सिंधू कावेरी जिरेस्मिन् सन्निधिं कुरु. गंगापर्यंत सगळे नदी कुठं जातात? गंगाला जातात. म्हणून सब तीर्थ बार बार, गंगापूर एक बार. काय म्हणलं तुम्हाला? सब गाव बार बार, गंगापूर एक बार.
किती उंच स्थान दिलं होतं मला. गंगापूर, गंगाला तुम्ही धरून घेतलात म्हणून तुमचं गाव उंच आहे. गंगापूर कुठं राहते? महादेवाचं डोक्यावर राहते म्हणून तुमचं नाव घेतलं, नाही तर सब गाव बार बार, गंगापूर एक बार. किती खुश झाले बघा माय सगळं. आमच्या गावचे नाव घेतले तापा. तस अनेक तीर्थाच्या पाणी, अनेक नदीच्या पाणी वाहत 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 कुठं जातात? गंगाला जातात, गंगाला मिळतात. गंगाचा स्पीड, गंगा यमुना सरस्वतीचा संगम होऊन कुठं जातात? समुद्राला जाऊन मिळतात. काशी क्षेत्र निवासंच कालभैरव दर्शनम प्रयागे राजेश्वरं दृष्ट्वा एकबिल्वं शिवार्पणम. बघा, काशी क्षेत्र निवासंच कालभैरव दर्शनम प्रयागे राजेश्वरं दृष्ट्वा. आता प्रयागराजला गेल्यानंतर आम्हाला कळालं अयोध्या, काशी आणि प्रयागराज तीन संगम करून टाकले यावर्षी मोदी सरकार. प्रयागराजला गेलेले व्यक्ती अयोध्याला बी गेलेले आहे, काशीला बी गेलेले आहे. उज्जैन, आता तुम्ही गेला असाल, आम्ही गेले तर काय काय फिरत 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 सगळं तीर्थयात्रा करून आलेले आहे. परंतु हे मेन मात्र एक वाट्यामध्ये आढळणारे आहे. म्हणून त्यांच्या धावपळ जे आहे, गंगा आखरी गंगा यमुना सरस्वतीला मिसळून घेते. सरस्वती त्या ठिकाणी दिसत नाही. गंगा यमुना दोनच दिसते. सरस्वती असून सुद्धा त्या ठिकाणी आपल्या लक्षात येत नाही. विद्या व्यक्त झाल्यानंतरच कळते. विद्या गप्प बसल्यानंतर कळत नाही. तुमचं काय किंमत आहे तुम्ही बोलल्यावरच कळते. तुम्ही गप्प मौन बसलं तर तुमच्या किंमत कळत नाही. विद्या हा व्यक्त व्हावा लागतं. म्हणून विद्या गुप्त आहे. सरस्वती गुप्त आहे, लक्ष्मी व्यक्त आहे. लक्ष्मी व्यक्त आहे, सरस्वती गुप्त आहे. म्हणून गुप्त सरस्वतीला आणि यमुनेला गंगा सोबत घेऊन वाहत 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 कुठे गेली? समुद्रात एक रूप झाले. समुद्रात एक रूप झाल्यानंतर धावपळ चालू आहे का अजून? निवांत, एकदम शांत आणि निवांत. समुद्र, सागर, त्या प्रकारे महाराजांना वाटलं धावून 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 कुठं धावून जावं. सगळं धावून पाहिलं, बायकोकडे धावून पाहिलं, त्या ठिकाणी समाधान भेटला नाही. पैशाकडे धावून पाहिलं, त्या ठिकाणी समाधान नाही. बिल्डिंग बांधून पाहिलं, समाधान नाही. कारोबार मोठा केलं, समाधान नाही. मोठ्या पदवीवर बसवून पाहिलं, समाधान नाही. ब्रह्म पदवी नೊಲ್ಲೆ, विष्णू पदवी नೊಲ್ಲೆ, रुद्र पदवी नೊಲ್ಲೆ, मताव पदवी नೊಲ್ಲೆ नाही. अण्णा बसवण्णाला विचारले कोणता पदवी पाहिजे तुम्हाला? पदवी, पदवी म्हणजे कळालं का?
कोणता सत्ता पाहिजे तुम्हाला? ब्रह्मसत्ताही नकोय, विष्णूचा सत्ताही नकोय, तेवढंच नाही, रुद्र पदवी सुद्धा मला गरज नाही. मला गरज कशाची आहे? मला गरज कशाची आहे? कोणता पदवी पाहिजे म्हणतात? अण्णा बसवांना नाही, अनेक साधू संत हे पद शाश्वत नाही त्यांना कळालं. हे कधी ना कधी दुःख देणारा पदवी आहे. ज्यावेळे सत्ताधीश असतात त्यावेळे काय किंमत असते त्यांची? सावाले एमएलए साहेब, मग खुर्ची सोडल्यावर बसा साहेब, तिथं बसा. खुर्ची नाही काय इथं, तर कोणाला बी नाही, इथं कोणाला बी खुर्ची नाही. साहेब तुम्हाला नाही हो, सगळं तुम्ही पहिल्यापासून खालीच बसता. आता खुर्ची कशाला वापरायच्या म्हणून ते सत्ताधीश असताना सुद्धा ते खालीच बसत होते. जमीन पे बैठने वाले जमीनदार, खुर्ची पे बैठने वाले चौकीदार. तुम्ही सगळे जमीनदार लोक, चौकीदार लोक नाही. म्हणून मोदी म्हणतात मी चौकीदार आहे. खुर्चीवर बसलो ना, त्यासाठी मी चौकीदार आहे. म्हणून अण्णा बसवण्णाचा विचार लक्ष्मण महाराजांच्या जीवनात आम्हाला पाहायला या अभंगाच्या माध्यमातून पाहायला मिळते. कोणाला पकडल्यानंतर आमचा धावपळ थांबते त्याला पकडा. बरोबर आहे की नाही? आमचा बेचैनी कोणाला पकडल्यानंतर आमच्या बेचैनी रुकून जाते, थांबून जाते, आमच्या टेन्शन खतम होते. अशा व्यक्तीला पकडावं की पकडू नये सांगा? तुम्हाला काय वाटतं? कोणाला पकडावं वाटतं? कोणाला पकडावं वाटतं? टेन्शन देणाऱ्याला पकडावं वाटते, टेन्शन मुक्त होण्यासारखा वागणाऱ्याला पकडावं वाटते. लय हुशार म्हणून इथे येऊन बसला. कळणारे लोकच बसतात, न कळणारे कशाला बसतात? गोडच लागणार. तुम्हाला सोडू वाटणार, त्याला गोड वाटणार, एवढंच फरक आहे. धावून 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 किती लांबून 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 चिंता की, तेलंगणाच्या बॉर्डर आहे चिंताकी. मी चिंताकीला गेल्यानंतर मी बोलतो, चिंता मिटविण्यासाठी चिंताकीहून सद्गुरुनाथाजवळ यावं लागतं, चिंता मिटून जाते. कोणाला कळाला त्यांनी टाळी वाजले, ज्याला कळालाच नाही का टाळी कशाला वाजते? चिंतामुक्त होण्याचा विचार आहे की नाही तुम्हाला? तर चिंतित राहावं असं वाटतं. मराठीत गेलो, मराठी कळणं गेले म्हणून आम्ही टाळी वाजणं गेले. किती हुशार आहे बघा. टाळी न वाजण्याचं एकमेव कारण आहे तुम्ही काय बोलले ते आम्हाला पत्ताच नाही म्हणून आम्ही टाळी वाजल्या. कन्नडमध्ये बोला, आम्ही टाळी वाजतो आणि त्यावेळी तुम्ही गप्प बसता. तुमचा टाळी बंद होते, त्यांच्या टाळी सुरू होते. कोणाचा टाळी बघावं होता? दोघांचा बी टाळी बघावं. त्यांच्या बघून तर वाजा. कळलं गेलं तर कळलं गेलं. बघून वाजल्यानंतर विचार करायचा गरज नाही. हात असं करा, एक हात
असं करा. माझं बघून करायचं, मी जे बोलतो ते करायचं. डाव्या गाल्यावर ते ठेवा. कोणत्या गालावर ठेवले? मी काय बोललो म्हणजे एवढं कन्फ्युज होते माणूस. म्हणून बघून करायचं, ऐकून करायचं नाही. असं एक प्रॅक्टिकल माणूस बघून जास्त करतो, ऐकून कमी करतो. त्याकरता अण्णा बसवण्णांच्या जीवनात तो विचार केला की कुठलेही पद शाश्वत नाही आणि कुठलेही पद सुख देणार नाही. म्हणून माझा वाहना बंद व्हायला पाहिजे, माझा बेचैनी बंद व्हायला पाहिजे. म्हणून महाराजांनी सुद्धा, लक्ष्मण महाराज या अभंगाच्या माध्यमातून काय बोलतात? सद्गुरूंनी कृपा केली, चित्त ममताही नेली. नेली नेले नेले, कृपा केली, ममता नेली. मनाच्या 3-4 प्रकार आहेत. ऐकलं का? मनाच्या 4 प्रकार आहेत. हे मन बुद्धीचं रूप धारण केले, चित्ताचं रूप धारण केले, अहंकाराचं रूप धारण केले, आत्म्याला अनेक प्रकारचे संस्कार देत गेले. हे वेगळे वेगळे नाही. मन वेगळं, बुद्धी वेगळं, चित्त वेगळं, अहंकार वेगळं असं नाही, परंतु त्याच्या रूप वेगळं वेगळं झालेले. आई कोणाच्या नजरमध्ये आई आहे, कोणाच्या नजरमध्ये आजी आहे, कोणाच्या नजरमध्ये बायको आहे, कोणाच्या नजरमध्ये बहीण आहे, कोणाच्या नजरमध्ये मैत्रिणी आहे. ते वेगळे वेगळे आहेत का? नाही. हे मन एक एक प्रकारचं वेगळं काम करत असत्या वेळेस त्याचे रूप वेगळं होत राहते. तर चित्त ममताही नेली. सगळ्याला कारणीभूत काय आहे म्हटलं तर आपलं चित्त आहे, आमचं बुद्धी आहे, आमचं मन आहे, आमचा अहंकार आहे. मन एव मनुष्याणाम कारणम बंध मोक्षयोः. मनच कारण आहे बंधनाला, मनच कारण आहे मोक्षाला. आणि चित्त आणि ममता हे 2 भयानक डेंजर. लक्षात आलं का? ममकारದಿಂದ ಮಿಕ್ಕಿನ ಬಂಧಮಿನ್ನುಂಟೆ, ರಾಗದಿಂಬೇರಿನ್ನು ಭವಬೀಜಮುಂಟೆ. या भूतलावरती अनेक दुःख भोगण्याचं एकमेव कारण आहे आमचा ममता, आमचा चित्त, आमचं मन. म्हणून आता दुपारी बोलत होतो, परळीचे कोणीतरी विचार केले, आपा माझं मन स्थिर होत नाही, मी भयानक बेचैन हो, मन लागत नाही. कारण हे मन विषयात गुंतलेले आहे. विषयी मन गुंतले भास्कर सदा तळमळ करीत असे. तळमळ 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 तळमळ. इथं बसलो तर गप असते का? घरचे विचार करत असते, काय करत असल, मुलगा काय करत असल, मुलगी काय करत असल, आमच्या पतीदेव जेवले की नाही, की त्याला कोण करून घालतेत की नाही, की इथं बसून माझं प्रवचन ऐकू की नाही, तिकडचं प्रवचन चालू राहते. गुंतले भास्कर. भास्कर हा शब्द वापरले. ज्या ठिकाणी आम्ही बसतो तर त्या ठिकाणी मी बसत नाही आम्ही. कारण चंचल मन भारी,
कुठं कुठं पळतय रे, सारं काही देवाला कळतंय. म्हणून एकाग्र चित्तानं कोणी इथं माझ्याकडे लक्ष लावून श्रवण करणारे कोणीतरी असतात, एक लक्ष लावणारे लक्ष्मण महाराजासारखं. म्हणून तुमचं चित्त, तुमचं मन, तुमच्या बुद्धी, तुमचा ममता, काही शब्द वापरा, परंतु हे नसल्यावर काय करणार आहे तुम्ही? त्यालाच बांधून ठेवल्यावर संपलं. म्हणून सद्गुरूने कृपा केली, चित्त ममताही नेली, संपलं. मला जे टेन्शन देत होते त्यालाच धरून गेले. आता तुम्हाला कोणीतरी झगडा करणारा माणूस, किरकिर करणारा माणूस, कोणीतरी पोलीस येऊन त्याला धरून गेलं तर कसं वाटतं तुम्हाला? वा 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 वा, मोकळा झालो बघा महाराज, लई संधी देतो हो, पोलीस लिहिले बघा त्याला. खरं म्हणजे त्याला सोडूच नको, सुटका झाली की मी परेशान होतो. तसं तुमच्या जवळ असलेले हे 4 भयानक डेंजर आहेत. त्याला काय लक्षात? चित्त आणि ममता. ममकारದಿಂದ ಮಿಕ್ಕಿನ ಬಂಧ म्हणते. त्या दोघांनाच पकडून नेल्यावर मनच नाही, बुद्धी नाही, चित्त नाही, अहंकार नाही, काहीच नाही, एकदम शांत. सत्विणारे लोक निघून गेल्यावर संपला चित्त ममताही. केव्हा? गुरुमाऊलीचा कृपा झाल्यावर. माऊलीचा कृपा तसंच होऊ शकते का? संपूर्ण तुमच्या अंतःकरणपूर्वक ज्यावेळेस समर्पण होतो त्यावेळेस गुरुमाऊली तुमच्यावर कृपा करतात. आता झालो मी निर्भय, बळकट धरिले गुरुपाय. आता झालो मी निर्भय. भीती वाटतो केव्हा? भीती तुम्हाला कोणाला वाटते? भीती भीती कुठं वाटते सांगा? माय भीती कुठं वाटते? भीती वाटते की नाही तुम्हाला? एकटं जावं बघू तिकडे, वाडीला जाऊन या बघू, तिथं वाघ आहे, भीती वाटते की? ते परवा एक माणूस मेला म्हणा, भूत झाला म्हणा. इतकं काही नाही वाटते, एकटं जातानाच कळते. भीती कुठं वाटते? कुठं वाटते भीती? नाही, अंधारात वाटते हो. तुम्हाला कुठं वाटते? कुठं वाटते? मनामध्ये वाटते. मनात भीती वाटते. मनच नसेल तर? आता झालो मी निर्भय. निर्भय होतो. मन नसल्यावर निर्भय होतो, ममता नसल्यावर निर्भय होतो, चित्त नसल्यावर निर्भय होतो. आता झालो मी केव्हा? नेल्यावर. माझ्या जवळचा चोराला पकडून नेल्यावर मी निर्भय झालो. आता निवांत कधी झोपतो? दरवाजा लावून, कोंडी घालून, मजबूत बघून, आता कपडा वगैरे फेकून टाकून आता झालो मी निर्भय. काही मेकअप करून झोपतात? आराम झोपतो, कारण मजबूत कोंडी लावलं. आता उघड्यावर झोपल्यावर कोण येते की, काय करते की, कसं करते की, आता भय राहते. आणि या ठिकाणी भय नाही, भय संपतो कधी? या चोराला पकडून नेल्यावर. या चोराला पकडणारे कोण? परिवारातील कोण चोराला पकडू शकत नाही.
सद्गुरु शिवाय सापडन सोय. सोय तिथंच होणार आहे माझ्या. आता बलकट धरिलो गुरुपाद. आनंद झाला माझा मना. माझा आनंद झाला माझा भारी. भारी आणि थोरी. गुरुप्रसादाची थोरी. अजून भारी. भारी. भारी म्हणजे भयानक मुक्त. आनंद झाला माझा भारी. बघा किती आनंदाचा शब्द आहे. साठविना अंतरी. आमचं खुशी किती आहे? किती बी टाका. टाकच. 1 लाख टाका, 2 लाख टाका, 3 लाख टाका. भरते का झोळी? करोड, 10 करोड, 20 करोड, अब्जो, खरबो. त्याला वाटते जगातील सुप्रसिद्ध नंबर 1 श्रीमंत राहावं. एक बाई जगातील सुप्रसिद्ध श्रीमंत बाई होती. त्याचं नाव मला आठवण नाही. विदेशमध्ये म्हणजे अनेक देश, 270, 80, 90 देश, मोठे अमेरिका, चीन, जपान, पॅरिस, सौदी अरबी, हे सगळ्या देशांमध्ये नंबर 1 श्रीमंत एक बाई होती. त्याला एक मुलाखती घेतले कोणीतरी. तुम्हाला कसं वाटते? तुम्हाला कसं वाटते? त्याने म्हटलं एंट्री पिऊन मरून जावं वाटते. हे शब्द वापरले त्यांनी. फाशी घेऊन मरावं वाटते. जगण्यामध्ये काय अर्थ नाही मध्ये. बघा अशा प्रकारचे सुप्रसिद्ध व्यक्ती ज्यावेळे मृत्यूचा विचार करतो त्याला समाधानच नाही. आमचा झोळी कधी भरणार नाही. महाराज काय म्हणतात? अंतरंगात मावना गेले मला भारी. एवढा भारी, एवढा भारी. काय शब्द पुढे? साठविना वो अंतरी. उलटून चालले माय. दूध उकळी कसं होते तसा माझा आनंद. मी कधी कधी बोलतो आनंदम ब्रह्मेति वेदानात आनंदेव खल्विमानि भूतानि जायन्ते आनंदे न जातानि जीवन्ति आनंदम प्रियन्ते विषमिषन्तीति. बहिरंगाचा आनंद जो आहे, आनंद कधीही आनंद होऊन राहत नाही. तो कमी पडतो. साठविना तो अंतरी. अंतरंगामध्ये साठवण करून ठेवणं अवघड झाले. मावणं गेले सुख. त्याला मावणं गेले, आम्हाला भेटणं गेले. बरोबर आहे माहिती? त्याला मावणं गेले लक्ष्मण महाराजाला, आम्हाला भेटणं गेले. किती अंतर आहे, किती फरक आहे. भेटच ना. सगळं असून दरिद्री आहे आम्ही. त्यांच्या जवळ काही नसून तो श्रीमंत आहे. तुकोबा नाही म्हणत आम्ही श्रीमंत, आम्ही श्रीमंत, आम्ही श्रीमंत. खायला दिक्क नाही पण म्हणतो काय? आम्ही श्रीमंत. माझं एवढं श्रीमंत जगात कोणी नाही. साठविना वो अंतरी. हे संतांचं लक्षण आहे. म्हणून आम्हा सुख दिसे संताची पायी. संत अक्षयी समान आहे. तिथं सरता सरणार नाही. अक्षय सुख, अक्षय समाधान, अक्षय आनंद त्या ठिकाणी आम्हाला पाहायला मिळते. म्हणून संतांचा सानिध्य धावून धावून येणे, त्यांच्या सहवास करणे,
त्याकरता लक्ष्मणा गुरु कृपा अजून ऐक्य झालो स्वस्वरूपा स्वस्वरूपा. मग हे सुख कुठं आहे? हे सुख कुठं आहे? आम्ही का भटकत राहिलो? हे सुख हुडकलं तर मिळणार नाही. कुठं वस्तूमध्ये नाही, कुठं वैभवामध्ये नाही, किंवा व्यक्तीमध्ये नाही, स्वतःमध्ये ते सुख आहे. तुझा आहे तुझा बसी व्यर्थ भटकला असेल, जागा चुकला असेल. लक्ष्मणा गुरुकृपा ऐक्य झालो स्वस्वरूपा. स्वतःमध्येच मी लीन झालो. ते गटोडा माझ्या जवळच होत, परंतु ते गटोडाला सोडलो, हुडकत निघा. गटोडा आत आहे. ते कधीतरी कीर्तनकार सांगतात ना, हरवलं अंगठी घरात, हुडकू लागलं बाहेर. अंगठी कुठं हरवले? घरामध्ये. हुडकत निघालो कुठं? अंगणामध्ये. भेटेल का? एक माणूस घोड्यावरून कटकट कटकट आला. हे काय बघू लागलो म्हणला? अंगठी बघू लागलो. उतरला, त्यांनी बघायला सुरुवात केली. दुसरा माणूस आला. काय बघायला? अंगठी बघू लागलो. काय बघालो? अंगठी बघू लागलो. सगळे हुडकायला अंगठी सोन्याचा, किती? 2 तोळ्याचा आहे. 2 तोळ्याचा आहे. गर्दीच गर्दी गर्दीच गर्दी. त्या झाडा खाली, तिथं खाली, इथं खाली. एक साधू येत होता, महाराज. हो, काय करायला म्हटलंय? काय ना महाराज, अंगठी हरवलाय, त्यासाठी शोध लागला. भेटलं का? नाही. ठीक आहे, अंगठी कुठं हरवलंय? मला माहित नाही. म्हणजे कोणाला माहिती आहे? त्याला विचारा. त्याला माहित. तुला काय? मला माहित नाही. मग कसं काय हुडकलं? त्यानं हुडकला आणि म्हणून हुडकलं. आखरीपर्यंत मेन मालक कोण आहे हरवलेले? अंगठी कोणाचा हरवलंय? त्याने हात वर करा म्हणले. त्यावेळेस ते हात वर केला. तिकडे आम्हाला अंगठी कुठं पडलं? तुझं घरात पडलं. मग इथं कसं काय हुडकतो? इथं अंधार आहे म्हणून इथं हुडकलो. इथं अंधार पडलाय ना. मग तुला कोण सांगितले? उजाडात हुडकामध्ये एक महाराज तुझे सारखे, त्यासाठी उजाडात हुडकलं. उजाडात म्हणजे बॅटरी घालून तिथंच हुडकायचं. इथं हुडकलं तर व्यर्थ भटकलास. तस मार्गदर्शन करणारे सांगून जातात, पूर्ण ऐकत नाही आणि नंतर परेशानी होत राहतो आणि हुडकत राहतो. हुडकून हुडकून परेशान. आखरी गवसनं गेलं तर महाराज काय सांगितले की काय, की आमच्या लक्षातच येत नाही. असं अवघड होते. ऐक्य झालो स्वस्वरूपा. स्वस्वरूपामध्ये एक रूप झालो म्हणून किती आनंदानं, किती छान घेतले गंगापूर माय. गंगामध्ये आंघोळ केल्यासारखं झालं बघा. किती छान अभंग आहे. तर सोप्पा अभंग, छान अभंग. आणि काही क्लिष्ट म्हणून एक अभंग आला होता. परंतु या ठिकाणी सर्वांचं लक्षात यावे. लक्ष्मण महाराजांचा एकमेव उद्देश आहे, सगळ्यांचं लक्षात आलं तरच माझं काय सार्थकता होईल. गोंधळ घालून मी सांगत राहिलो तर अवघड होऊन जाणार आहे. अण्णा बसवಣ್ಣाचं वचन बी तसंच आहे. ಅವ್ರನ್ನು ಕೂಡ ರೀತಿಯಾಗಿ ಹೇಳಿರಲಿಲ್ಲ. ಏನ್ ಹೇಳಿದ್ರಪ್ಪ? ಸುಲಭ 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 ವಚನಗಳು. ಅದಕ್ಕೆ ಒತ್ತಡೂ ಇರ್ಲಾರ್ದಂತ ವಚನಗಳವ. ಒತ್ತುನು ಬರಲಿಲ್ಲ. ಒತ್ತಾಕ್ಷರ ಅಂತ ನೋಡ್ರಿ. ಒತ್ತಾಕ್ಷರ ಇಲ್ಲ ನೋಡ್ರಿ ಹೆಂಗದ. ಕಳಬೇಡ, ಕೊಲಬೇಡ, ಖುಷಿಯ ನುಡಿಯಲು ಬೇಡ, ಮುನಿಯ ಬೇಡ, ಇದಿರು ಹಳಿಯಲು ಬೇಡ, ತನ್ನ ಬಣ್ಣಿಸಬೇಡ.
ಇದೇ ಅಂತರಂಗ ಶುದ್ಧಿ, ಇದೇ ಬಹಿರಂಗ ಶುದ್ಧಿ, ಇದೇ ನಮ್ಮ ಕೂಡಲ संगम देवನ ಒಲಿಸುವ. काही ताण नाही, तणाव नाही, काय नाही, काय एकदम सरिगम पदनीस म्हटले होते. एकदम सोप्प सोप्प सोप्प. अण्णा बसवण्णा सुद्धा तुमचे विचार करून अनेक वजन आपल्या समोर त्यांनी ठेवलेत. तसा बसवलिंग प्रभू, लक्ष्मण महाराज, शिवदास माऊली, मन्मथ माऊली कृपा आपल्यावर केलेली आहे. कसा कृपा केलेली आहे? माझ्या या लेकराला कल्याण व्हायला पाहिजे. येणारे प्रत्येक व्यक्तीच्या जीवनात शब्द अंतरंगात प्रवेश करायला पाहिजे असं म्हणून अभंग त्या ठिकाणी रचना त्यांनी केलेल्या आहेत. फार सुंदर अभंग होता. अशा प्रकारचे मार्गदर्शन माऊली आम्हा सर्वांप्रती कृपा त्यांनी केलेले आहेत. त्यांच्यावर कृपा गुरुमाऊलीचा झाला तरी आमच्यावर कृपा लक्ष्मण महाराजांच्या या ठिकाणी झालेले. म्हणून प्रतिदिवस भक्तगण तर येतात या ठिकाणी, आलं तर आले, परंतु तन मन धन सेवा करत राहतात. त्यासाठी थोडासा निवांत ನಮಗೆ ಸಮಯ ಸಿಗಲಿ ಅನ್ನತಕ್ಕಂಥ ವಿಚಾರ ಮಾಡಿ ನರಸಾರೆಡ್ಡಿ ಪರಿವಾರ ತಗೊಂಡು ಇಲ್ಲಿವರೆಗೆ ಬಂದಿದ್ದಾರೆ. ಎಲ್ಲ ಸಾಹಿತ್ಯ ತಗೊಂಡು ಬಂದಿದ್ದಾರೆ. ಅಷ್ಟೇ ಅಲ್ಲ, ಮೈಸೂರು ಬಂದಿಲ್ಲ, ಬಾಲುಶಾಹಿ ಮಾಡ್ಕೊಂಡು ಬಂದಾರ. ಅಲ್ಲೇ ಇಲ್ಲಿ ಮಾಡೋದನ್ನ ತಾಪ ಬೇಡ ಅಂತ ತಿಳ್ಕೊಂಡು तिथंच रेडी करून आणले बालुशाही. उद्या बालुशाही, चपाती, अन्न काय म्हणतात, भात, वरण, भाजी. महाराज पक्का दाबून खायचा, शिस्त झोपी जायचं. खावा वाटते परंतु आवाज जाते म्हणून भीती वाटते. तर छान रीतीने प्रतिवर्ष रेड्डी परिवार त्यांच्या मित्र परिवार इथे येऊन सेवा करत राहतात. त्या प्रकारे अनेक भाविक भक्त शनिवार, रविवार, सोमवार हे 3 दिवस भरपूर संख्या गण या ठिकाणी येत आहे. त्या प्रकारे गुरुनाथ कवठा, बिदर जवळ आहे कवठा, महाराष्ट्राचा कवठा नाही, बिदर जवळ कवठा आहे. कवठ्याला मी 7 दिवस मुक्काम होतो. त्यावेळे योग साधना वगैरे चालू होत. 7 दिवस नंतर त्या गावाला पाणी नव्हते. तर यांनी गुरुमाऊलीचा ध्यान करून बोर घेतले. हे सोडले बोर 5 बोर, 5 इष्ट घ्या. बघा, 5 बोर माऊलीचा आठवण काढून मारले. बरेचसे बोर घेतले त्यावेळेला. पूर्वी 1 थेंब पाणी नव्हतं. 5 बोर फुल्ल चालू आहे म्हणे. 50 ಲಕ್ಷ ರೂಪಾಯಿ ನೀರು ಅಷ್ಟು ಕಂಟಿನ್ಯೂ ದಾಸೋಹ, ತಿಂಗಳ ದಾಸೋಹ ಊರಿ ಊಟ ಅದು ಕಂಟಿನ್ಯೂ ಅದ. बरोबर, कंटिन्यू दासोह ठेवले, कंटिन्यू. अशा प्रकारची सेवा करणारे आज आपल्या सानिध्यात सगळ्या भक्तांना घेऊन आलेले. फतलापूरचे बसवराज पाटील सुद्धा परिवाराला घेऊन आता उपस्थिती त्यांची झालेले. अजून काही नवीन चेहरा उद्या आम्हाला भेट झाल्यानंतर तुम्हाला सूचना देतो. तेवढंच नाही, आता गुलबर्गाहून सुद्धा काही भक्त आता उपस्थिती झालेले आहेत. तर निष्ठा बाळगणारे भक्त किती लांब असलं तरी सुद्धा त्यांना जवळच वाटते. काही भक्तांना असं वाटते की कपिलधारला गेल्याशिवाय वर्षभर आमचं करमतच नाही. म्हणून कपिलधारला विजिट देऊन, हाजरी देऊन, सही करून गेल्या 1 वर्षभर चार्जर फुल्ल राहते, नाहीतर बॅटरी उतरून जाते.
काय काय भक्त असे आहेत हे गंगापूरचे वगैरे 7 दिवस चार्जर करून घेतात, चार्जिंग 7 दिवस फुल चार्जिंग. तसं सेवा करून चार्ज करून घेणं आहे. तर तुम्हा सगळ्यांचं इथं चिंतन करतो. वेळाच्या अभावी उद्या सकाळी 9:30 वाजता अजून या ठिकाणी पूजा प्रारंभ होणार आहे. तर पूजाचा आनंद लुटा एवढा अपेक्षा व्यक्त करतो आणि 2 शब्द या ठिकाणी विराम करू. साम जय नम पार्वती हर 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 Thank you.